247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील चुरस दिवसेंदिवस वाढत चालले असताना समाजसेवक आणि उद्योजक राजाभाऊ खरे यांचा विकास कामांचा झंझावात सुरूच आहे. मोहोळ मतदारसंघ संपूर्णपणे पिंजून काढत गावभेट दौरा सुरू आहे. काल दिनांक 7 जुलै रोजी उद्योजक राजू खरे यांनी अनेक गावांना भेटी दिल्या. मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी या गावाला भेट देऊन मंदिराच्या कळसासाठी आर्थिक सहाय्य केले. यावेळेस गावातील सरपंच आणि नागरिकांनी भव्य स्वागत केले. मोहोळ विधानसभा मतदारसंघाची चुरस वाढत असताना उद्योजक राजाभाऊ खरे यांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. विकास कामाच्या झंझावातामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडामध्ये राजाभाऊ खरे हे नाव आहे आणि विकास कामाच्या जोरावर आपण मोहोळ मतदारसंघ काबीज करू असे त्यांनी ग्रामस्थांना बोलताना सांगितले. यावेळी गावचे सरपंचांनीही पत्रकाराशी बोलताना म्हणाले की सर्वसामान्य जनता मोठ्या ताकदीने राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी आहे. यावेळेस गावातील हनुमान नागरिकांशी बोलताना मंदिरासाठी आज परमेश्वर पिंपरी येथे राजाभाऊ खरे आले असता आम्ही अगोदर जाऊन भेट घेऊन सांगितलं, बाबा असं असं आमचं हनुमानाचं मंदिर पडलेलं आहे. बऱ्याच वर्षापासून जसं म्हणजे आम्हाला कळतंय असं हनुमानाचं मंदिर असं म्हणजे हे होतं. मग ते आम्ही आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आम्ही थोडं पैसे जमवलं आणि स्लॅब बरोबर आम्ही ते काम केलं पूर्ण. मग तिथून पुढं काय आमची म्हणजे गावातली लोकसंख्या कमी असल्यामुळं किंवा गावातले लोक जरा थोडी गरीब असल्यामुळं लोकांच्याकडून अपेक्षा जेवढी होती तेवढी आमच्याकडे जमा झाली. उरलेले पैसे कोण, मग पर्याय कोण आहे आपल्याला, पर्याय कोण आहे म्हणलं ना, मग ते सुचल्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो आणि सांगितलं, बाबा असं असं आमची गावात असं हनुमंताचं मंदिर आहे. लगेच त्यांनी 1 मिनिटातसुद्धा हे केलं नाही. मी येतो तिथं बघतो, परिस्थिती काय आहे ती हे करतो आणि तुम्हाला जे काय राहिलेलं आहे पुढचं काम ते मी करून तुमचं आपण समोर बघून मार्गी लावू असं त्याने आश्वासन दिल्यानंतर त्याने आले न आम्हाला आता पहिला हप्ता म्हणून 1,00,000 रुपये आम्हाला दिलेले आहेत. उर्वरित आषाढी वारीनंतर आम्हाला 51,000 रुपये देतो म्हणले. खरं तर आता सध्याला त्यांच्याकडे कुठलंही पद नाही, तरी पण ते खूप मोठ्या प्रमाणात निधी देतात किंवा खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत त्यांची. मग त्यांनी एक आव्हान केलंय की कुठल्याही दडपशाहीला न जुमानता, कुठल्याही गुलामगिरीला न जुमानता तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला नक्की सहकार्य करेन. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, आम्ही आता आमच्या मंदिराला सहकार्य केलं आहे आणि तालुक्यातली जनता आहे ही 100% सहकार्य करणार आहे. ह्यात काय असं म्हणजे काय हेच नाही. त्यामुळं येणाऱ्या आगामी विधानसभेला राजाभाऊ खरे हे 100% विजयी होतील, ही काय तीळमात्र शंका नाही. निश्चितपणे या ठिकाणी परमेश्वर पिंपरीचे सरपंच